15,000चे मोफत साहित्य, टूल किट आणि रोज तुम्हाला मिळणार 500 रुपये भत्ता. आजच अर्ज करा. नवीन योजना इथं सुरू झालेली आहे, तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला तब्बल 3 लाखाचे कर्ज देखील इथं अगदी मोफत इथं मिळणार आहे. आजच अर्ज करा. या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये 15,000चे मोफत साहित्य म्हणजे टूल किट आणि रोज तुम्हाला 500 रुपये भत्ता इथं मिळणार आहे. आजच अर्ज करा. तुमच्या कौशल्याला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाचा जोड. सरकारकडून तब्बल 15,000चे मोफत टूल किट औचर इथं मिळणार आहे. ट्रेनिंग घेताना कमाई देखील तुमची इथं होणार आहे. नवीन कौशल्य शिका आणि दररोज 500 रुपये देखील तुम्हाला इथं मिळणार आहे. आता या योजनेचा लाभ कसा मिळतो आणि कोणाला मिळतो हे आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये येते आता याची जे काही वयाची जे काही अट आहे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे. 18च्या आत या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. आता 18 पारंपरिक व्यवसाय. आता यामध्ये एकूण 18 आहे. आता यामध्ये कोणकोणते व्यवसाय ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये येते सुतार यांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये लोहार आहे, कुंभार आहे, 4 नंबरला सोनार आहे, त्याचप्रमाणे गवंडी आहे, शिंपी आहे, त्याचप्रमाणे चांभार, त्याचप्रमाणे धोबी. आता यामध्ये एकूण 18 जणांचा यामध्ये समावेश आहे. तर आपण जे की 10 बघितलेले यामध्ये याचप्रमाणे आता बाहुले आणि खेळणी बनवणारे, पारंपरिक टूल किट, हातोडा बनवणारे, कुलूप बनवणारे, मूर्तिकार, दगडकार, त्याचप्रमाणे टोप्या, झाडू बनवणारे, त्याचप्रमाणे हार, त्यानंतर नौका बनवणारे, कचरा वेचणारे, आता मासेमारीचे जाळे विणणारे. तर यांसाठी ही जी योजना इथं राबवण्यात येत आहे. तर आता यामध्ये कुटुंबाची गट जे की कुटुंबाची यामध्ये अट देण्यात आलेली आहे. यामध्ये कुटुंबातील एका सदस्याला पती किंवा पत्नीला किंवा अविवाहित मुले यापैकी एकांनाच या योजनेचा लाभ इथं घेता येणार आहे. त्याचप्रमाणे सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबांना यामध्ये पात्र ठरवण्यात येणार नाही. यामध्ये अपात्र ठरतील. इतर कर्ज नसावे. म्हणजे तुम्हाला आता कर्ज जर घ्यायचं असेल तर गेल्या 5 वर्षात केंद्र किंवा राज्याच्या इतर कोणत्याही व्यवसाय कर्जाच्या यामध्ये कोणत्याही योजनेचा मुद्रा लोन असेल, त्याचप्रमाणे PMचे जे काही लोन असेल, तर यामध्ये तुम्ही कर्जफेड केलेली असेल तरच तुम्हाला यामध्ये सूट मिळणार आहे. योजनेचे प्रमुख अटी आणि नियम काय आहेत ते आपण इथं जाणून घेऊया. सर्वप्रथम यामध्ये येते अर्जाची जे काही अट आहे. अर्जदाराची वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. सध्या व्यवसाय म्हणजे अर्जदार वय 18 व्यवसायापैकी एकाही व्यवसायात काम करत असावा. म्हणजे जे की तुम्हाला 18 व्यवसाय सांगितलेले यामध्ये सुतार, गवंडी, शिलाई मशीन, त्याचप्रमाणे धोबी असेल, चांभार असेल, तर यापैकी एक बसलेला असावा. त्यामध्ये तुमचा कोणता तरी व्यवसाय असलेला असावा. यानंतर कुटुंबातील एकालाच म्हणजे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. किंवा पती घ्या किंवा पत्नी घ्या किंवा तुम्ही तुमचे अविवाहित मुले सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते. सरकारी नोकरी नसावी. अर्जदार कुटुंबातील व्यक्ती हे सरकारी नोकरीत असेल तर यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. अर्जदाराचे यापूर्वी केंद्र आणि राज्याच्या कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे कर्जाबाबत. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे? सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर. यानंतर येते आपलं अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, सोलापूर, सातारा, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता ही जी योजना आहे PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला थेट देत आहे साहित्य किट. यामध्ये 15,000ची जे काही तुम्हाला किट इथं मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला 500 रुपये रोज देखील इथं देण्यात येत आहे. आता यामध्ये 18 जे काही यामध्ये पहिल्या जे शिंपी म्हणजे टेलर यामध्ये तुम्हाला शिलाई मशीन देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यासोबत कैची असेल, टेप पट्टी असेल, वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला यासोबत जे की दिल्या जाते. यानंतर सुतार जर असेल तर सुतार कामगार करणाऱ्यांना त्यांचे जे काही साहित्य आहे सुताराचं हे त्यांना जे काही इथं विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत त्यांना देण्यात येते. इलेक्ट्रिकल किंवा मॅन्युफॅक्चरिंग जे काही मशीन असेल हे देखील त्यांना दिली जाते सुतारांना. आता नावी जे काही आता वेगवेगळ्या जे काही 12 बलुतेदार आहेत समजा
जे काही 18 पारंपरिक व्यवसाय तर त्यांच्या रिलेटेड जे काही आता नावी असेल तर त्यामध्ये ट्रिमर मशीन असेल तर हे त्यांना इथं देण्यात येते. कात्री असेल, कोंगवे असेल, आता ज्यांचं जे आहे ते त्यांना तिथं देण्यात येते. याचप्रमाणे आता यामध्ये गवंडी असेल म्हणजे मिस्त्री असेल तर मिस्त्रीचं जे काही यामध्ये टोपले असेल, फावडे असेल, त्याचप्रमाणे थापी असेल, तर अशा जे काही वस्तू आहे ते गवंडी म्हणजे राजमिस्त्रीला इथं देण्यात येते. तुमचे जेवढं काही साहित्य लागते त्यामध्ये मोज टेप असेल, टेप मोज असेल इत्यादी वस्तू तुम्हाला देते. लोहार असेल, कुलूप बनवणारे असेल तर यामध्ये पकड असेल, जे काही कटर मशीन असेल, अशा विविध वस्तू त्यांना हातोडा असेल ह्या दिल्या जाते. कुंभार असेल तर मातीची भांडी बनवण्याची इलेक्ट्रिकल चाक त्यांना दिली जाते. ॲटोमॅटिक ते चाक फिरणारे इलेक्ट्रिकल देण्यात येते. त्याचप्रमाणे भांडी भाजण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य देखील त्यांना देण्यात येते. धोबी असेल तर धोबींना जे काही मशीन दिली जाते, इलेक्ट्रॉनिक मशीन कपडे धुण्यासाठी आणि सुकवण्यासाठी सुद्धा त्यांना साहित्य दिल्या जाते. ज्याचप्रमाणे चंबार बूट आणि चप्पल शिवणाऱ्यांना जे काही इथं मशिनरी दिल्या जाते. आता यामध्ये 15,000च्या किट देखील त्यांना दिले जाते. जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर यामध्ये 3 लाखापर्यंत कर्ज देखील यामध्ये तुम्हाला देण्यात येते. सोनार असेल तर यामध्ये त्यांना वजन माप असेल, दागदागिन्याचे जे काही गॅस असेल, त्याचप्रमाणे चिमटे, हातोडी असे जे काही त्याबद्दल लागणाऱ्या वस्तू त्यांना इथं देण्यात येते. याचप्रमाणे फुलाचे हार बनवणाऱ्यांना जे काही इथं सुई असेल, त्याचप्रमाणे धागे, त्यानंतर इथं त्यांना जे काही वस्तू इथं लागतात ते त्यांना इथं दिल्या जाते. तर या योजनेचे मुख्य फायदे काय काय आहेत? तर सर्वप्रथम आता तुम्हाला जर तुम्ही PM विश्वकर्मा योजनेचा लाभ घेतलेला असेल तर जर तुम्हाला अधिक लाभ मिळालेला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे का. जर तुम्ही विश्वकर्मा योजनेअंतर्गत आता यामध्ये तुम्हाला तुमची जे काही ट्रेनिंग आहे ते 5 ते 6 दिवस राहणार आहे. यामध्ये तुम्हाला 5 ते 6 दिवसामध्ये जे की इथं सर्वसाधारण 15 दिवस तुम्हाला इथं लागणार आहे. तर त्या ट्रेनिंगसह तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रेनिंग करसाल तर त्यामध्ये तुम्हाला 500 रुपये म्हणजे रोज इथं तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला 500 रुपये रोजासोबतच तुम्हाला मोफत टूल किट, त्याचप्रमाणे 15,000चे अनुदान देखील तुम्हाला इथं मिळणार आहे. ई औचार सह अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे विनाकारण जे काही. त्याचप्रमाणे आता तुम्हाला लोन देखील इथं मिळणार आहे, तेही अगदी कमी व्याजदरामध्ये. किती मिळणार आहे? 5% व्याजदरामध्ये तुम्हाला इथं मिळणार आहे. 3 लाख रुपयापर्यंत, कमीत कमी 3 लाख रुपयापर्यंत इथं मिळणार आहे. यामध्ये 1,18 महिन्या परतफेडीसाठी आणि त्यामध्ये 2 लाख पहिले कर्ज व्यवस्थित कर्ज फेडल्यानंतर 30 महिन्याच्या परतफेडीसाठी अशा पद्धतीने हे तुम्हाला कर्ज इथं दिले जाते. डिजिटल व्यवहार प्रोत्साहन, आता यामध्ये UPI आहे, QR कोड आहे, वापरल्यास प्रति व्यवहार तुम्हाला 1 महिन्याला कमाल 100 व्यवहारापर्यंत थेट खात्यात जमा होते. आता मार्केटिंग सपोर्ट, ई-कॉमर्स जे की आहे यामध्ये यांना मार्केटिंग सपोर्ट देखील यांना दिला जातो, जे की विश्वकर्मा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू केला तर. आता विश्वकर्मा ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहेत. आता घरबसल्या महिलांना शिलाई मशीन इथं मिळत आहे. मुलांना लॅपटॉप पाहिजे असेल लॅपटॉप देखील इथं देण्यात येत आहे. याचप्रमाणे जे की आपण इथं 18 व्यवसायधारक पाहिलेले आहे, तर या 18 व्यवसायधारकांना त्यांच्या जे काही व्यवसायाबद्दल जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत ते देखील त्यांना इथं देण्यात येते. तर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र यामध्ये आधार कार्ड लागते. याचप्रमाणे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. जेव्हा OTP येते OTPच्या नंतर लॉग इन करून तुम्ही फॉर्म भरू शकता. बँक खाते आधारशी लिंक, याचप्रमाणे रेशन कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे. त्याचप्रमाणे तरच तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे. आता तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, घरबसल्या फॉर्म भरता येणार नाही. आता ज्यांच्याकडे CSC ID आहे तर ते देखील घरबसल्या फॉर्म भरू शकतात, परंतु ज्यांच्याकडे CSC ID नाही तर हे फॉर्म भरता येणार नाही. तर तुम्हाला ऑनलाईन सेंटरवरती जाऊनच तुम्हाला हा फॉर्म इथं भरायचा आहे. तर इथं तुम्हाला आता सर्वप्रथम सुरुवातीला तुम्हाला विश्वकर्माच्या ऑफिशियल पेजवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि OTP पाठवून बायोमेट्रिकद्वारे ऑथेंटिकेशन इथं कंप्लीट करायचं आहे. वैयक्तिक माहिती भरायची आहे. यामध्ये वैयक्तिक माहितीमध्ये तुमचं नाव असेल, जन्मतारीख असेल, पत्ता असेल, रेशन कार्डनुसार कुटुंबाची सदस्यांची संख्या तुम्हाला इथे टाकायचं आहे. 18 पैकी नेमकी व्यवसाय कोणता करतात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही यामध्ये शिंपी आहे, सुतार आहे, गवंडी आहे हा पर्याय तुम्हाला इथून निवडायचा आहे. तुमचा जो काही व्यवसाय आहे ते तुम्हाला तिथं निवडायचा आहे. बँक खात्याची माहिती, ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ते द्या, जेणेकरून 15,000चे टूल किटचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होतील.
समाविष्ट आणि प्रिंट. आता अर्ज तुम्ही जसं सबमिट कराल तर त्याचा अर्ज क्रमांक जपून ठेवा आणि ग्रामपंचायतला अप्रूव्हल मागा. काय, जेव्हा तुम्ही विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरता तर ते जो फॉर्मचा अप्रूव्हल घेण्यासाठी ते तुम्हाला सरपंचाकडून अप्रूव्हल दिले जाते. जेव्हा तुमचं अप्रूव्हल होईल त्यानंतर तुम्हाला कॉल येतो. कॉल आल्याच्या नंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येते 10 ते 15 दिवस. तर 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला 500 रुपये महिनासुद्धा तुमच्या 500 रुपये रोज तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते. फॉर्म भरल्यानंतर पुढे काय होते, आता तुमचा फॉर्म भरल्याच्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतला हा जो फॉर्म जाते, शहरी भागातील असेल तर हा तुमचा फॉर्म नगरपालिकेकडे जाणार आहे. त्याचप्रमाणे तुमची अप्रूव्हल मिळाल्यानंतर तुमची इथं ट्रेनिंग होणार आहे. ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला 500 रुपये, त्याचप्रमाणे 15,000ची किट देखील तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड इथं मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ट्रेनिंगसह 500 रुपये भत्ता रोज देखील इथं मिळणार आहे. आता विश्वकर्मा योजना सर्वच इकडे सुरू आहे. आता कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही या योजनेचा लाभ घेतला की नाही. 3 लाखापर्यंत कर्ज देखील तुम्हाला इथं मिळणार आहे, विना गॅरंटी, ते अगदी मोफत. त्याचप्रमाणे फर्स्ट अवचार जे काही 1 लाखापर्यंत 18 महिन्यासाठी तुम्हाला कर्ज इथं मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 2 लाखापर्यंत 30 महिन्यासाठी कर्ज इथं मिळणार आहे, तेही अगदी 5% या व्याजदराने. आता प्रशिक्षण कशी होते, प्रशिक्षण हे 5 ते 7 दिवस इथं लागते, कधी कधी जास्ती दिवस घेते. तर तुम्हाला 500 रुपये रोज देखील इथं देण्यात येते. जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल तर लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. आणि तुम्हाला एक सर्टिफिकेट देखील या योजनेच्या अंतर्गत मिळते आणि टूल किट देखील 15,000ची यामध्ये मिळते. काही महत्त्वाचे नियम, सरकारी थकीत दर नसावा, अर्जदार कोणत्याही बँकेचा, त्याचप्रमाणे कर्ज बुडवणारा नसावा, त्याचप्रमाणे अचूक आधार कार्ड द्या आणि या योजनेचा संपूर्ण लाभ घ्या. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे किंवा तुम्ही PM विश्वकर्माच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन देखील या योजनेबद्दल माहिती घेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर आता जे की विश्वकर्मा योजना सर्वच इकडे सुरू झालेली आहे, लगेच या योजनेचा लाभ घ्या. आता यामध्ये एकूण 18 जे की व्यवसायधारक आहेत, तर संपूर्ण कोणी पण या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.